एके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। श्रावण सुरू झाला की मराठमोळ्या सणांना सुरुवात होते। तर श्रावणामधला सर्वात पहिला असा सण म्हणजे नागपंचमी। या नागपंचमीच्या सणाविषयी सुंदर निबंध मी तुमच्या समोर सादर करत आहे। झाडावर जागोजागी सजले उंच झोपाळे, झाडावर जागोजागी सजले उंच झोपाळे, नागपंचमीच्या सणाला अलगद घेती हिंदोळे, नागपंचमीच्या सणाला अलगद घेती हिंदोळे। झोका किंवा झोपाळा हे नाव ऐकताच सर्वांना आठवण होते ती नागपंचमी या सणाची। नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातला पहिलाच सण असतो। श्रावण महिन्यापासून विविध सण हे सुरू होतात, म्हणून श्रावण महिन्यास सणांचा महिना असेही म्हटले जाते। श्रावण महिन्याच्या 5व्या दिवशी ही नागपंचमी असते। नागपंचमीला श्रावण पंचमी असेही म्हणतात। नाग या प्राण्याबद्दल आदर व भावना समाजात रुजविण्यासाठी हा सण साजरा केला जातो। या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे। वेद काळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। गावातील स्त्रिया या दिवशी एकत्र मिळून पारंपरिक वेशभूषा करून वारुळाजवळ जाऊन नागदेवाची ती पूजा करतात आणि आपल्या हाताने पाटावर हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात। या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गुळापासून बनलेली उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते। पुरणपोळी सुद्धा बनवतात। या दिवशी लहान मुलीच नाही तर मोठे मुली व स्त्रिया झाडांना बांधलेल्या झोके खेळतात, फुगड्या खेळतात, फेर धरून नागपंचमीची गाणी म्हणतात। तसेच नागपंचमीच्या सणासाठी स्त्रिया व मुली हातावर मेहंदी काढतात। नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास करतात। भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख व संकट यातून तारला जाओ, हे उपवास करण्यामागचे एक खास कारण आहे। चलग सये वारुळाला नागोबाला पूजूया, हे ग दि माडगूळकरांचे गीतही पंचमीची रंगत वाढवते। या दिवशी आपल्याला जर कुठे साप आढळून आला तर त्याला न मारता सर्पमित्राच्या मदतीने त्याला अभयारण्यात किंवा झाडाझुडपांच्या ठिकाणी सोडावे। रस्त्यामध्ये सर्प आपल्या गाडीखाली येणार नाही याची काळजी घ्यावी। फक्त याच दिवशी काळजी घ्यायची असे नाही तर इतर दिवशीही घ्यायला पाहिजे। प्राणीमात्रांचीही नेहमी काळजी घ्यावी, यासाठी सर्पमित्रच नाही तर निसर्गप्रेमी जगजागृतीचे कार्यक्रम घेतात। सापांमुळे उंदरांची संख्याही आटोक्यात राहते, तो शेतकऱ्यांचा मित्र देखील आहे। नागपंचमी सणांचा मूळ उद्देश सापांविषयी समाजात जनजागृती करणे हा आहे। हे प्रत्येकाने लक्षात ठेवल्यास हा सण खऱ्या अर्थाने साजरा झाला असे म्हणता येईल। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।